आज आपण नागपूर किंगवर काही प्रश्नांचे मीन्स टॉपिक घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, श्रीमंत कसं व्हायचे, पैसा नेमका कुठून येतो, पैशाकडे श्रीमंत लोक कसे बघतात, याबद्दल आपण थोडी सविस्तर चर्चा करणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, याला भरभरून प्रतिसाद द्या तुम्ही. चला तर बघूया आपण. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण रोज पैसा कमावतो, ठीक आहे, आपण रोज पैसा कमवतो, खर्च करतो, बचत करतो, पण हा पैसा नेमका येतो कुठून हे विचार केला आहे का आपण कधी? सांगा, केला आहे आपण विचार? नाही ना? तर चला आज आपण विचार करूया, ठीक आहे. आपण रोज पैसा कमवतो, खर्च करतो, बचत करतो, पण हा पैसा नेमका येतो कुठून, हा कसा मेन टॅग आहे आपला, याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि काही लोक कितीतरी कमावलं तरी पैशासाठी संघर्ष करतात, ठीक आहे, संघर्ष करतात काही लोक पैसा कमवण्यासाठी, ठीक आहे, पण त्यांना समजत नाही की आपण इन्व्हेस्ट कुठे करायचा, ठीक आहे. ते जसे तसेच राहतात, कितीही खर्च करतात, त्यांना समजत नाही आपण कुठे काय किती खर्च केला पाहिजे. की लोक खूप पैसा कमवण्यासाठी कसे धडपड करतात. आणि बघा, लोक आपले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी लावून त्यातून आणखी पैसा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे, पण यामागचं खरं गणित काय आहे हे लोकांना कळत नाही. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पैसा कसा काम करतो आणि आपल्या पैशाबद्दल काय समजून घेणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असायला हवं ना. चला तर बघूया, पैसा म्हणजे काय. चला, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पैसा म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम, ठीक आहे. पैसा म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जाणारा माध्यम, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघू, पूर्वी लोक वस्तू देवाणघेवाण करत होते ना. जेव्हा पैसा नव्हता तेव्हा लोक काय करायचे, जर कोणाला सपोज कपडे घ्यायचे असेल किंवा कोणाला धान्य घ्यायचं असेल तर असं व्यक्ती शोधावं लागत होतं की त्या व्यक्तीजवळ धान्य आहे का, म्हणजे त्याला त्या कपड्यांची गरज आहे का, मला धान्याची गरज आहे तर त्याला कपड्यांची गरज आहे का. जर त्याला कपड्याची गरज असेल तर आपण त्याला देवाणघेवाण करत होतो, म्हणजे आधी असं चालायचं, ठीक आहे. चला तर इथे आणि दुसरं पण एक्झाम्पल घेते ते आपल्याला साधं आणि सोपं. एका व्यक्तीकडे गहू आणि दुसऱ्याकडे दूध आहे, ठीक आहे. गव्हाच्या बदल्यात दूध घेणं शक्य होते का? नाही. पण प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली वस्तू समोरच्या व्यक्तीकडे असेलच असं नाही, ठीक आहे ना. म्हणून पुढे पैशाचा वापर वाढला, ठीक आहे. समजा तुम्हाला आधी देवाणघेवाणाच्या स्वरूपात पैसा चालायचा, आता कसं पैशाच्या बदल्यात पैशाचा वापर आपण करत आहोत, ते आपल्यासाठी खूप सोयीस्कर झालेलं आहे, ठीक आहे. पैसा बँकेत ठेवल्यावर काय होतं, हा एक फार मोठा क्वेश्चन आहे, ठीक आहे. हे तर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहीत आहे की पैसा आपण बँकेमध्ये ठेवलं आहे तर आपण पैसे कमवतो आणि बँकेत ठेवतो, तर त्यावर आपल्याला व्याज, मुद्दल हे सर्व मिळतं ना. व्याज मिळते, ठीक आहे, प्लस मुद्दल मिळतो, है ना. मग आपल्याला प्रॉफिट मिळतं. आपल्याला कळलेलंच आहे, आपण पैसे कमवतो आणि बँकेमध्ये ठेवतो, ठीक आहे. बँक त्या पैशाचं व्यवस्थापन करते आणि बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्यासारख्या आर्थिक कामामध्ये पैसा वापरला जातो, ठीक आहे. म्हणजे पैसा एक व्यक्तीकडे थांबत नाही, पैसा हा एका व्यक्तीकडे थांबत नाही. बँकमध्ये गेला तर तो बँकमधून काही लोकांना कर्ज पाहिजे असेल तर ते कर्ज, पैसा एक व्यक्तीकडे थांबत नाही, तो अर्थव्यवस्थेत फिरत राहतो. एखाद्या व्यक्तीकडे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला, व्यवसायातून त्याला उत्पन्न मिळतं, ठीक आहे. त्याने कर्मचारी, दुकानदार किंवा इतर सेवासाठी पैसे दिले आणि तो पैसा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. अशा प्रकारे पैसा अर्थव्यवस्थेत सतत फिरत राहतो, ठीक आहे. बघा, तर मग श्रीमंत लोक वेगळं काय करतात, हेडिंग घेऊ आपण. ठीक आहे, क्वेश्चन मार्क, याच्यावर आपण विचार करू आता. श्रीमंत लोक वेगळं काय करतात.
ठीक आहे. जास्त पैसा आणि पैशाचं चांगलं व्यवस्थापन करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. श्रीमंत लोक असो या गरीब, पण आपण श्रीमंत होण्यासाठी, हा टॉपिक आहे ना आपला मेन, श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे तर यांच्याकडे बघू आता काय सुरू होईल. ठीक आहे. तर जास्त पैसा आणि पैशांचं चांगलं व्यवस्थापन करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं पण खर्चही त्या प्रमाणात वाढला, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर खर्च पण वाढतात. कारण की बघा, आता 10,000चा फोन आहे तर त्याला असं वाटतं की आपलं उत्पन्न वाढलं आहे, इन्कम वाढलं आहे, तर आपण 15-20 हजाराचा 30,000चा फोन घ्यावा, हे त्यांची इच्छा असते. ठीक आहे. तर गरीब लोक पण म्हणजे गरीब लोक असं आहे की उत्पन्न कमी असते तर ते लोक कमी याच्यामध्येच हे करतात. म्हणजे त्यांचे उपभोग्य वस्तू मीन्स अन्न, कपडा ह्याच गरजा यांच्या पूर्ण होत नाही तर ते लोक बाकी विचार करणार नाही. ठीक आहे. तर श्रीमंत लोकांकडे पुन्हा एकदा बघू काय काय असतं करतात ते. ठीक आहे. तर त्यांच्याकडे शेवटी बचत कमी राहू शकते, म्हणून आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. समजा 2 व्यक्ती आहे, दर महिन्याला समान उत्पन्न आहे, दोघांचं काय सेम इन्कम आहे. ठीक आहे. दोघांचं सेम इन्कम आहे. तर पहिली व्यक्ती सगळे पैसे खर्च करतो. ठीक आहे. फर्स्ट पूर्ण इन्व्हेस्ट करतो, आणि सेकंड व्यक्ती आहे तो आपल्या गरजा पूर्ण करून काही रक्कम बचत करतो. हे साईडला ठेवून बचत करतात ना. एक व्यक्ती असा आहे की तो पूर्ण खर्च करतो. ठीक आहे. पूर्ण खर्च केला एकाने आपल्या उत्पन्नामधून हा साईड भाग काढून ठेवून. ठीक आहे. दुसरी व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करून काही रक्कम बचत करतो आणि आपल्या ध्येयानुसार योग्य आर्थिक पर्यायाचा अभ्यास करतो. काही वर्षांनी दोघांनी आर्थिक परिस्थिती, काही वर्षांनी असं होऊ शकते की वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळी परिस्थिती असू शकते. हा जो आहे एकदा कमवतो तर तो एक खर्चच करून टाकतो, काहीच हे नाही करत. एखाद्या वेळी सपोज इन केस हॉस्पिटल वगैरे ॲक्सिडेंट वगैरे झाला, खूप पैसा लागला, त्याच्याकडे काय राहील, काहीच राहणार नाही. पण जो सेकंड व्यक्ती आहे त्यांनी जर आपल्या उत्पन्नातून काही भाग काढून ठेवला आहे तर तो ठेवलेला जो भाग आहे हा शिल्लक भाग, त्याच्यातून तो आपला हॉस्पिटलमध्ये हे करू शकतो. ठीक आहे. आलं समजलं तुम्हाला? त्याच्यातून पैसे घेऊन इलाज करू शकतो. आपण सेकंड टॉपिक बघू, सेविंग आणि इन्व्हेस्टिंग. ठीक आहे. मध्ये फरक बघू, फरक काय असेल. ठीक आहे. सेविंग आणि इन्व्हेस्ट करणं हा वेगवेगळा प्रकार आहे. सेविंग म्हणजे पैसे भविष्यातील गरजांसाठी बाजूला ठेवतो आपण, जसं फॉर एक्झाम्पल सेकंड व्यक्तीचं दिलं आपण. ठीक आहे. उदाहरणार्थ शिक्षणासाठी, घरातील गरजा, आपत्कालीन खर्च मीन्स दवाखाने वगैरे म्हटलं, हॉस्पिटल. ठीक आहे. ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा एखादं मोठं ध्येय, फॉर एक्झाम्पल गाडी घ्यायची असेल या घर वगैरे. ठीक आहे. इन्व्हेस्ट म्हणजे काय, इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय, पैशांच्या वाढण्याची शक्यता असलेल्या साधनांनी गुंतवणूक करणे. इन्व्हेस्ट करणे म्हणजे काय, आता आपलं जर 100 रुपये आहे तर ते आपण 100 रुपये तर ते आपण बँकेत टाकलं तर काही दिवसांनी व्याज तर मिळते ना आपल्याला, ते झालं इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. समजतं तुम्हाला? काही साधनांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला खूप जोखीम असू शकते. मीन्स प्रेशर पण असते की इन्व्हेस्ट केले पण ते पुढे आपल्याला परत मिळेल पैसे की नाही, हे ना. तर त्यामुळे आपल्याला लोकांना कशी भीती वाटते इन्व्हेस्ट करायची. म्हणून कुणीतरी सांगितलं पैसे गुंतवण्याऐवजी त्याबद्दल माहिती घेणं आणि आपल्या परिस्थितीचा निर्णय घेणं, म्हणजे इन्व्हेस्ट करण्याआधी त्या गोष्टीचं आपण इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपल्याला FD बनवायची असेल या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, अदर आहे पुन्हा त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ठीक आहे. आपल्याला लहानपणापासून पैसे कमवायला शिकवलं जातं, पण पैसे मॅनेज करायचं शिकवलं जातं का नाही. आपण काय पूर्ण पैसे खर्चच करतो. खर्चावर नियंत्रण खर्च नियंत्रित कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. ठीक आहे. तर बचत कशी करायची आणि आर्थिक निर्णय कसे घ्यायचे हे आपल्याला समजत नाही. याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती मिळत नाही. ठीक आहे. म्हणून फायनान्शियल एज्युकेशन खूप महत्त्वाचं असते या पैशाबद्दलसाठी. ठीक आहे. तर पैशाबद्दल माहिती असणं म्हणजे लगेच श्रीमंत होणं नाही.
किंवा पैसा असणं म्हणजे आपल्याजवळ लगेच श्रीमंत होणं नाही, तर योग्य आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं होय. ठीक आहे, समजा तुम्हाला. आता बघू, पैसा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. ठीक आहे ना, पैसा काय आपल्या आयुष्याचा भाग आहे. तर तो पैसा आपल्यासाठी काम करावा असं वाटत असेल तर आधी आपल्याला पैशाचं काम समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, आपल्याला असं वाटत असेल की 10 रुपये आपल्याकडे, तर 10चे 100 झाले पाहिजे. तर आपल्याला याचं नियोजन करावं लागेल आधी, की कसं काय करायचं, कुठे इन्व्हेस्ट करायचे, कुठे काय करायचं, कुठे खर्च कमी करायचा, कुठे म्हणजे नफा मिळेल हे वगैरे. ठीक आहे, कमाई तर करावंच लागेल आपल्याला. बचत करा, खर्चाचा विचार करा. हे की पॉईंट्स आहे आपले. खर्चाचा विचार करा, आर्थिक ध्यान वाढवा आणि कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तिची जोखीम आणि माहिती समजून घ्या. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इथे किती प्रॉफिट मिळेल, नुकसान झालं तर आपण म्हणजे हे करू शकतो का, असं वगैरे विचार करावा लागेल. कारण पैशाची खरी ताकद फक्त तो किती आहे यात नसतो, तर आपण त्याचं व्यवस्थापन किती शहाणपणाने करतो यामध्ये असतो. मीन्स इन्व्हेस्टमेंट वगैरे 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 समथिंग. जर तुम्हाला अशा सोप्या भाषेत फायनान्स, इकॉनॉमिक्स आणि इन्व्हेस्टिंग स्टोरीज समजून घ्यायचे असेल तर या चॅनलला तुम्ही सपोर्ट कराल. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नागपूर किंगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. आज आपण नागपूर किंगवर काही प्रश्नांचे मीन्स टॉपिक घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, श्रीमंत कसं व्हायचे, पैसा नेमका कुठून येतो, पैशाकडे श्रीमंत लोक कसे बघतात, याबद्दल आपण थोडी सविस्तर चर्चा करणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, याला भरभरून प्रतिसाद द्या तुम्ही. चला तर बघूया आपण. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण रोज पैसा कमावतो. ठीक आहे, आपण रोज पैसा कमवतो, खर्च करतो, बचत करतो, पण हा पैसा नेमका येतो कुठून हे विचार केला आहे का आपण कधी? सांगा, केलात आपण विचार? नाही ना, तर चला आज आपण विचार करूया. ठीक आहे, आपण रोज पैसा कमवतो, खर्च करतो, बचत करतो, पण हा पैसा नेमका येतो कुठून, हा कसा मेन टॅग आहे आपला, याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि काही लोक कितीतरी कमावलं तरी पैशासाठी संघर्ष करतात. ठीक आहे, संघर्ष करतात काही लोक पैसा कमवण्यासाठी. ठीक आहे, पण त्यांना समजत नाही की आपण इन्व्हेस्ट कुठे करायचा. ठीक आहे, ते जसे तसेच राहतात, कितीही खर्च करतात, त्यांना समजत नाही आपण कुठे काय किती खर्च केला पाहिजे. की लोक खूप पैसा कमवण्यासाठी कशी धडपड करतात. आणि बघा, लोक आपले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी लावून त्यातून आणखी पैसा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, पण यामागचं खरं गणित काय आहे हे लोकांना कळत नाही. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पैसा कसा काम करतो आणि आपल्या पैशाबद्दल काय समजून घेणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असायला हवं ना. चला तर बघूया, पैसा म्हणजे काय. चला, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पैसा म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम. ठीक आहे, पैसा म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा माध्यम. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघू, पूर्वी लोक वस्तू देवाणघेवाण करत होते ना. जेव्हा पैसा नव्हता तेव्हा लोक काय करायचे, जर कोणाला सपोज कपडे घ्यायचे असेल किंवा कोणाला धान्य घ्यायचं असेल तर असं व्यक्ती शोधावं लागत होतं की त्या व्यक्तीजवळ धान्य आहे का, म्हणजे त्याला त्या कपड्यांची गरज आहे का, मला धान्याची गरज आहे तर त्याला कपड्यांची गरज आहे का. जर त्याला कपड्याची गरज असेल तर आपण त्याला म्हणजे देवाणघेवाण करत होतो. म्हणजे आधी असं चालायचं. ठीक आहे, चला तर इथं आणि दुसरं पण एक्झाम्पल घेते आपल्याला, साधं आणि सोपं. एका व्यक्तीकडे गहू आणि दुसऱ्याकडे दूध आहे. ठीक आहे, गव्हाच्या बदल्यात दूध घेणं शक्य होते का? नाही. पण प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली वस्तू समोरच्या व्यक्तीकडे असेलच असं नाही. ठीक आहे ना, म्हणून पुढे पैशाचा वापर वाढला. ठीक आहे, समजा तुम्हाला आधी देवाणघेवाणाच्या स्वरूपात पैसा चालायचा, आता कसं पैशाच्या बदल्यात पैशाचा वापर आपण करत आहोत. ते आपल्यासाठी खूप सोयीस्कर झालेलं आहे. ठीक आहे, पैसा बँकेत ठेवल्यावर काय होतं हा एक फार मोठा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे तर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहीत आहे की पैसा आपण बँकेमध्ये ठेवलं आहे तर आपण पैसे कमवतो आणि बँकेत ठेवतो, तर त्यावर आपले व्याज, मुद्दल हे सर्व मिळतं. व्याज मिळते. ठीक आहे, प्लस मुद्दल मिळतो है ना, मग आपल्याला प्रॉफिट मिळतो. आपल्याला कळलेलंच आहे, आपण पैसे कमवतो आणि बँकेमध्ये
ठेवतो. ठीक आहे. बँक त्या पैशाचं व्यवस्थापन करते आणि बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्यासारख्या आर्थिक कामामध्ये पैसा वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे पैसा एक व्यक्तीकडे थांबत नाही. पैसा हा एका व्यक्तीकडे थांबत नाही. बँकमध्ये गेला तर तो बँकमधून काही लोकांना कर्ज पाहिजे असेल तर ते कर्ज, पैसा एक व्यक्तीकडे थांबत नाही, तो अर्थव्यवस्थेत फिरत राहतो. एखाद्या व्यक्तीकडे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला, व्यवसायातून त्याला उत्पन्न मिळतं. ठीक आहे. त्याने कर्मचारी, दुकानदार किंवा इतर सेवासाठी पैसे दिले आणि तो पैसा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. अशा प्रकारे पैसा अर्थव्यवस्थेत सतत फिरत राहतो. ठीक आहे. बघा, तर मग श्रीमंत लोक वेगळं काय करतात, हेडिंग घेऊ आपण. ठीक आहे. क्वेश्चन मार्क, याच्यावर आपण विचार करू आता. श्रीमंत लोक वेगळं काय करतात. ठीक आहे. जास्त पैसा आणि पैशाचं चांगलं व्यवस्थापन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. श्रीमंत लोक असो या गरीब, पण आपण श्रीमंत होण्यासाठी, हा टॉपिक आहे ना आपला मेन, श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे तर यांच्याकडे बघू आता काय सुरू होईल. ठीक आहे. तर जास्त पैसा आणि पैशांचं चांगलं व्यवस्थापन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं पण खर्चही त्या प्रमाणात वाढला. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर खर्च पण वाढला. कारण की बघा, आता 10,000चा फोन आहे तर त्याला असं वाटतं की आपलं उत्पन्न वाढलं आहे, इन्कम वाढलं आहे, तर आपण 15-20-20,000चा 30,000चा फोन घ्यावं, हे त्यांची इच्छा असते. ठीक आहे. तर गरीब लोक पण म्हणजे गरीब लोक असं आहे की उत्पन्न कमी असते तर ते लोक कमी याच्यामध्येच हे करतात. म्हणजे त्यांचे उपभोग्य वस्तू मीन्स अन्न, कपडा, ह्याच गरजा यांच्या पूर्ण होत नाही तर ते लोक बाकी विचार करणार नाही. ठीक आहे. तर श्रीमंत लोकांकडे पुन्हा एकदा बघू काय काय असतं करतात ते. ठीक आहे. तर त्यांच्याकडे शेवटी बचत कमी राहू शकते, म्हणून आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. समजा 2 व्यक्ती आहे, दर महिन्याला समान उत्पन्न आहे, दोघांचं काय सेम इन्कम आहे. ठीक आहे. दोघांचं सेम इन्कम आहे. तर पहिली व्यक्ती सगळे पैसे खर्च करतो. ठीक आहे. फर्स्ट पूर्ण इन्व्हेस्ट करतो आणि सेकंड व्यक्ती आहे तो आपल्या गरजा पूर्ण करून काही रक्कम बचत करतो. हे साईडला ठेवून बचत करतात ना. एक व्यक्ती असा आहे की तो पूर्ण खर्च करतो. ठीक आहे. पूर्ण खर्च केला एकाने आपल्या उत्पन्नामधून हा साईड भाग काढून ठेवून. ठीक आहे. दुसरी व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करून काही रक्कम बचत करतो आणि आपल्या ध्येयानुसार योग्य आर्थिक पर्यायाचा अभ्यास करतो. काही वर्षांनी दोघांनी आर्थिक परिस्थिती, काही वर्षांनी असं होऊ शकते की वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळी परिस्थिती असू शकते. हा जो आहे एकदा कमवतो तर तो एक खर्चच करून टाकतो, काहीच हे नाही करत. एखाद्या वेळी सपोज इन केस हॉस्पिटल वगैरे ॲक्सिडेंट वगैरे झाला, खूप पैसा लागला, त्याच्याकडे काय राहील, काहीच राहणार नाही. पण जो सेकंड व्यक्ती आहे त्यांनी जर आपल्या उत्पन्नातून काही भाग काढून ठेवला आहे तर तो ठेवलेला जो भाग आहे हा शिल्लक भाग, तर याच्यातून तो आपला हॉस्पिटलमध्ये हे करू शकतो. ठीक आहे. आलं समजलं तुम्हाला. त्याच्यातून पैसे घेऊन इलाज करू शकतो. आपण सेकंड टॉपिक बघू. सेविंग आणि इन्व्हेस्टिंग. ठीक आहे. मध्ये फरक बघू, फरक काय असेल. ठीक आहे. सेविंग आणि इन्व्हेस्ट करणं हा वेगवेगळा प्रकार आहे. सेविंग म्हणजे पैसे भविष्यातील गरजांसाठी बाजूला ठेवतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल सेकंड व्यक्तीचं दिलं आपण. ठीक आहे. उदाहरणार्थ शिक्षणासाठी, घरातील गरजा, आपत्कालीन खर्च मीन्स दवाखाने वगैरे म्हणतो, हॉस्पिटल. ठीक आहे. ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा एखादं मोठं ध्येय, फॉर एक्झाम्पल गाडी घ्यायची असेल या घर वगैरे. ठीक आहे. इन्व्हेस्ट म्हणजे काय, इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय, पैशांच्या वाढण्याची शक्यता असलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे. इन्व्हेस्ट करणे म्हणजे काय, आता आपलं जर 100 रुपये आहे तर ते आपण 100 रुपये तर ते आपण बँकेत टाकलं तर काही दिवसांनी व्याज तर मिळते ना आपल्याला, ते झालं इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. समजतं तुम्हाला. काही साधनामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला खूप जोखीम असू शकते, मीन्स प्रेशर पण असते की इन्व्हेस्ट केले पण ते पुढे आपल्याला परत मिळेल पैसे की नाही, है ना.
तर त्यामुळे आपल्याला लोकांना कशी भीती वाटते इन्व्हेस्ट करायची. म्हणून कुणीतरी सांगितलं पैसे गुंतवण्याऐवजी त्याबद्दल माहिती घेणं आणि आपल्या परिस्थितीचा निर्णय घेणं, म्हणजे इन्व्हेस्ट करण्याआधी त्या गोष्टीचं आपण इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपल्याला FD बनवायची असेल या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, अदर आहे पुन्हा त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल.